अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन। आज दिनांक 20/7/2025ला या वर्षी येणारी ही वर्षवास मालिका भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अंतर्गत तसेच भारतीय बौद्ध महासभा चावडी तालुक्याच्या वतीने तसेच रिपब्लिक ऑफ इंडिया यांच्या विशेष सहकार्यातून या सोनगाव तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी बुद्धविहारामध्ये हा कार्यक्रमाचे आयोजन होते। या कार्यक्रमाचे आयोजन महिला मंडळ सोनगाव तसेच तरुण मित्र मंडळ सोनगाव व विशेष सहकार्य म्हणून प्रकाश दादा रोकडे व सचिन रोकडे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम सोनगाव येथे हा आयोजित करण्यात होता। यावेळेस उपस्थित असलेले मान्यवर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय युवराज दादा कांबळे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्ह्याचे संस्कार प्रमुख दत्तात्रय जाधव साहेब, भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुका अध्यक्ष संतोष खरात तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्र शिक्षिका मंगलताई रोकडे यावेळी उपस्थित होते। तसेच भारतीय बौद्ध महासभा वाई तालुक्याचे सचिव आयुष्यमान प्रमोद मोतीन साहेब तसेच फुले आंबेडकर शाहू कला मंचाचे सदस्य उत्तम बोराडे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस आयुष्यमान दशरथ खान साहेब यावेळेस उपस्थित होते। यावेळेस भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं बाबासाहेबांच्या विचाराचे धम्मकार्यामध्ये अग्रेसर असणारे पुस्तक यावेळेस या वस्तीला देण्यात आले। यावेळेस बौद्धाचार्य दत्तात्रय जाधव साहेब यांनी बौद्धांचे सण व मंगल दिन याविषयी सखोल माहिती दिली आणि सर्वांकडून 22 पत्नी अशा ओढून घेतल्या। अशा प्रकारे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी कंटाळा यांच्या वतीनं या ठिकाणी फुलाफळ देण्यात आला। सगळा हा कार्यक्रम विशेष पार पडला। सर्वांना जय भीम। त्यासाठी आपल्याला उपवास करायचा, उपवास करतात दुसऱ्यासाठी आपल्याला उपवास करायचा, आपल्याला उपवास नाही ठेवायचा, कुठल्या देवीचा उपवास नाही करायचा, कुठल्या देवतेचा उपवास नाही करायचा, कुठल्या वाराचा उपवास नाही करायचा, आपल्याला करायचा उपवास। अनेक चांगल्या पद्धतीने अतिशय प्रगल्भ होतात आणि म्हणून आपली प्रगती झाली। आरक्षण हे फक्त निमित्त आहे। आरक्षण किती लोकांना मिळाले, किती लोकांना त्याचा फायदा झाला ते बघा। जो मोठा झाला तोच मोठा होऊन गेला, गरीबच आहे। तर तुम्ही तुमच्या सगळ्या मेहनतीनं हे माध्यम असतं। आज कुठली अपेक्षा न करताना आदरणीय दत्त कांबळेश्वर असतील, आदरणीय जाधव साहेब असतील, मग बोराडचं तिथं का आले, त्यांचा वेळ किती महत्वाचा आहे। त्यांना त्यांची बायका मुलं नाहीत का, त्यांना त्यांचं कुटुंब नाही का, परंतु स्वतःचं पेट्रोल घालून स्वतः इथं आले। तिथं येऊन तर तो मंगल दिन आहे 14 ऑक्टोबर म्हणजे 56। या अवनीवरती किती झाले संत मुनी ज्ञानी करू न शकले आजवरी ते केले भीमाने क्षणी। आणि माझा विषय आहे धम्म क्रांती। आता इथे तरुण मुलं आहेत। क्रांती म्हणजे सर्वच बदल, सर्व पृथ्वीमध्ये बदल।
रशियन क्रांती आहे, फ्रेंच क्रांती आहे. क्रांतीच्या मी जर सगळा बोललो क्रांत्या तर आपलं होतील बांध्या, एवढ्या क्रांत्या आहेत. पण बाबासाहेबांनी केलेली क्रांती एक सुद्धा थेंब न सांगून सर्वांचं केलेली क्रांती आहे. मग क्रांती म्हणजे काय? तर जिथे डोंट टच आता सर्व टच, म्हणजे कोणाला स्पर्श करायची स्थिती नव्हती, आता सगळे एकत्र. बाबांनी साहेबांनी खोलले जगाचे नेत्र, म्हणून आज झाले सर्व जाती धर्माचे आपले मित्र. हे बाबासाहेबांचं काय सॉरी माझ्या प्रयोजनात टाळ्या. तर मी एक कलाकार आहे, मी सह्याद्री वाणीवरती मी वारेगावचा मी प्रोग्राम होतो, माझा प्रयोग चालतो. काय साधुकार दिला पाहिजे, उच्चतम जे प्रवचनाचं उच्चतम सगळ्या गोष्टी असतात, ती स्थिती आहे. आपण धगधगीचं जीवन जगतो, आपला काहीतरी उत्साह असावा लागतो आणि त्या उत्साहाने आपल्या नसा बाद ठेवतात आणि त्यातून आपल्या शरीरामध्ये काय होतं, ऊर्जा निर्माण होते. आणि आपण म्हणलो ना, म्हणजे सॉरी मी कुणाचे क्रॉस करत नाहीये, पण मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून बोलतोय. तुम्हाला स्वीकारलं, तुम्हाला वाटलं साधू मला काय हरकत नाही, माझ्या काय परिणाम होत नाही, तुम्ही काय वागवल्या माझ्यावरती काय परिणाम होत नाही. साधुकाराने त्या सभागृहामध्ये ऊर्जा तयार होते आणि साधुकार अत्यंत उच्चतम ज्यावेळी देहाचं शिकवण मिळते त्यावेळी उत्स्फूर्त हृदयातून साधुकार